गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण जो काही इलेक्ट्रिक करंट हा जो टॉपिक चालू केला होता फिजिक्सचा, तर हा सर्वात इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे आणि खूप सोपा पण आहे. तर त्याच्यामध्ये जो काही पार्ट 1 होता पहा, की ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट असेल, चार्ज असेल, त्यानंतर कुलम्स लॉ यासारख्या विविध गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्या होत्या. कंडक्टर कसं, इन्सुलेटर कसं किंवा सेमी कंडक्टर आपण कशाला म्हणतो, हे काही बेसिक पॉईंट आपण मागच्या सेशनला पाहिले होते. तर आज आपण त्याच्या पुढचा सेशन घेतोय. तर त्यामध्ये आपल्याला काही नवीन टॉपिक शिकायचे, त्याआधी आपण थोडेसे मागचे जे काही टॉपिक झाले होते ते थोडेसे एकदा रिवाइज करूया आणि त्यानंतर आजचं सेशन स्टार्ट करूया. तर सगळ्यात प्रथम आपण पाहिलं होतं ते म्हणजे इलेक्ट्रिक करंट, इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट कशाला म्हणायचं, इलेक्ट्रिक करंट काय असतो, हे सर्व तुम्हाला बेसिक डेफिनेशन जी होती किंवा मी त्याचं जे एक्सप्लेनेशन दिलं होतं त्यामध्ये तुम्हाला ते कळलं असेल. इलेक्ट्रिक करंटचा जे काही सिम्बॉल आहे कशाने दाखवतो आपण, तो आय ने डिनोट करत असतो. आय, कॅपिटल आय ने आपण इलेक्ट्रिक करंटला डिनोट करत असतो. तर करंट म्हणजे काय पहा, an electric charge flowing over a period of time through conductor is called electric charge. बघा, कंडक्टर म्हणजे सुवाहक, जे काही विद्युत धारेचा जे काही सुवाहक आहे तर त्याच्यामधून प्रति सेकंदाला वाहणारी जी काही चार्जची कॅपॅसिटी असेल तर तिला म्हटलं जातं इलेक्ट्रिक करंट. मग इलेक्ट्रिक करंट आपण कसं लिहितो, चार्ज अपॉन टाइम, चार्ज अपॉन टाइम म्हणजेच काय, क्यू अपॉन टी. कारण चार्जला क्यू ने दाखवलं जातं आणि टी टाइमला टी ने दाखवलं जातं. हे आपण मागच्या सेशनला पाहिलं. नंतर पुढे पाहिजे पण तेच दिले, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. आय म्हणजे काय तर करंट, आय म्हणजे काय इलेक्ट्रिक करंट, ज्याचं युनिट काय आहे एम्पियर. क्यू म्हणजे काय इलेक्ट्रिक चार्ज, त्याचं युनिट कुलोम. कुलोम एका शास्त्रज्ञाने चार्जचा शोध लावला होता. मग ते चार्जचा शोध लावल्यामुळे त्याच्या स्मरणार्थ त्या चार्जला कुलम हे एकच देण्यात आलं होतं. त्याचा टाइम जो आहे तो आपण स्मॉल डी ने डिनोट करत असतो. टाइमचं जे काही युनिट असतं ते सेकंद असतं, ते सर्वांना माहितीच आहे, बऱ्याच ठिकाणी आपण ते पाहिले. आता क्यू, क्यू म्हणजे काय चार्ज, त्यानंतर आय म्हणजे करंट. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. पुढे सिम्बॉल्समध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून त्यावरती थोडासा भर द्यायचा आहे. नंतर पुढे पहा, जे काही लाइटनिंग असते पहा, की पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झाल्यामुळे लाइटनिंग होत असते, मग ती वीज चमकत असते. लाइटनिंग म्हणजेच काय तर वीज चमकणे किंवा वीज पडणे. पोटेन्शियल डिफरन्स कशासाठी गरजेचा असतो तर बघा, दोन्ही टाक्यांमध्ये जर पाणी सारखं असेल तर पाणी इकडून तिकडे जाणार नाही. पण हो, एखाद्या टाकीमध्ये जर पाण्याची क्षमता जर जास्त असेल आणि एखाद्या टाकीची कमी असेल तर जास्त कडून कमीकडे पाण्याचा पुरवठा होत असतो, पाण्याचा प्रवाह असतो. तशाच पद्धतीने जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे बा, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर. विभवांतर म्हणजेच काय तर दोघांमध्ये जे काही अंतर असतं तर त्याला म्हटलं जातं पोटेन्शियल डिफरन्स. एखाद्या ठिकाणी जर इलेक्ट्रिक करंटची कॅपॅसिटी जास्त असेल आणि दुसरीकडे जर तेच कमी असेल तर त्या दोघांच्या डिफरन्सला म्हटलं जातं पोटेन्शियल डिफरन्स. आणि जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो, नाहीतर होत नसतो. म्हणजेच काय तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स गरजेचा असतो. या ठिकाणी आपल्याला क्लिअर होतोय. पोटेन्शियल डिफरन्सचे युनिट आहे व्होल्टेज. पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय आहे व्होल्टेज. पोटेन्शियल डिफरन्सना कॅपिटल व्ही ने दाखवलं जातं किंवा आपण सहसा पी डॉट डी असंही पोटेन्शियल डिफरन्स दाखवतो. याचं युनिट आहे व्होल्टेज, ज्याला आपण कॅपिटल व्ही ने दाखवत असतो. मग व्होल्टेजचा फॉर्म्युला काय दिला बघा या ठिकाणी आपल्याला, व्होल्टेज इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. हे बघा, W म्हणजेच काय वर्क, की ज्याचं युनिट काय आहे जूल, आणि Q म्हणजेच काय चार्ज, ज्याचं युनिट आहे कुलम, जे आपण C ने दाखवतो. आणि जर पाहिपा जसं टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मोमीटर वापरतो, त्यानंतर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी बॅरोमीटर, तशाच पद्धतीने जे काही व्होल्टमीटर आहे तर ते पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी वापरलं जात असतं. सर्वांनी लक्षात ठेवायचं, व्होल्टमीटर इज यूज्ड टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर पुढे पहा, जो काही रेजिस्टन्स आहे म्हणजेच काय रोध किंवा प्रतिरोध. रोध म्हणजेच काय अडथळा. रोध म्हणजेच काय तर अडथळा. अडचण असेल मार्गामध्ये पहा, काही अडचणी असतात, काही अडथळे असतात, त्याला काय म्हटलं जातं
रेजिस्टन्स म्हणजेच रोधक, त्याला काय म्हटलं जातं, अडथळा असंही म्हटलं जातं. आता प्रत्येक जो काही सबस्टन्स आहे त्या प्रत्येक सबस्टन्सची रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू असते तर ती वेगवेगळी असते. तर रेजिस्टन्स कशाला म्हणतो, तर जेव्हा इलेक्ट्रॉन्स जे आहेत कंडक्टरमध्ये, जेव्हा आपण एखाद्या कंडक्टरला, समजा हे कंडक्टर आहे, याला जेव्हा आपण इलेक्ट्रिकल चार्ज अप्लाय करणार त्यावेळेस याच्यामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते धावणार, ते मोशनमध्ये येणार, ते गती त्यांना मिळणार आहे. तर त्यांना जर गती मिळाली तर ते एका जागेवरून दुसऱ्या जागी हालचाल करणार आहे. अतिशय ती इलेक्ट्रॉन्सची ठिकाणी गर्दी होत असते. कंडक्टरमध्ये त्या इलेक्ट्रॉनची गर्दी झाल्यामुळे कुठेतरी इलेक्ट्रॉन्स एकमेकांवरती आदळतात किंवा धडकतात. त्याला म्हटलं जातं कोलिजन. एकमेकांवरती ते कोलाइड करतात आणि त्याच वेळेस त्याच जे काही तिथे मग काय होतं, अडथळा निर्माण होतो. त्याचं जे कोलिजन झालं ते एकमेकांवरती आपटले गेले, त्याच्यामुळे निर्माण जो अडथळा होतो तर त्याच अडथळ्याला रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे बघा, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन इलेक्ट्रिक करंट. व्ही म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स, आणि आय म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट. मग इथे काय सांगितलंय बघा, रेजिस्टन्स अँड करंट आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. या ठिकाणी बघा, रेजिस्टन्स अँड करंट आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. जेव्हा ही कुठली गोष्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शन मध्ये असते तेव्हा जर फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज झाली तर दुसरी क्वांटिटी डिक्रीज होत असते, आणि दुसरी क्वांटिटी जर इन्क्रीज झाली तर पहिली क्वांटिटी डिक्रीज होत असते. असं व्यस्त चलन त्यांचं चालत असतं. आणि त्याच्याच विरुद्ध इथे जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे पहा, तर ते कसं आहे, रेजिस्टन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजेच काय, रेजिस्टन्स जर इन्क्रीज झालं तर पोटेन्शियल डिफरन्स पण वाढणार, आणि रेजिस्टन्स जर कमी झालं तर पोटेन्शियल डिफरन्स पण कमी होणार. हे या ठिकाणी आपल्याला क्लिअर होत आहे. रेजिस्टन्स नंतर आपण पुढे जातोय कंडक्टर म्हणजे काय, टाइप्स ऑफ कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय, तर सुवाहक, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्याची म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याची क्षमता असते, त्यांना म्हटलं जातं कंडक्टर्स म्हणजेच सुवाहक. त्यानंतर एक्झाम्पल पहा, ॲल्युमिनियम असेल, कॉपर असेल, त्याच्यामध्ये जो काही अमाऊंट असतं फ्री इलेक्ट्रॉन्सचा म्हणजेच काय, मुक्त संचार करताना जे काही इलेक्ट्रॉन्स असतात की ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो तर ते इलेक्ट्रॉन्स जास्त प्रमाणात या ठिकाणी असतात, म्हणून त्यांना कंडक्टर म्हटलं जातं. आणि रेजिस्टन्स कसा असतो, लो असतो. कंडक्टरमध्ये मग काय लक्षात ठेवायचं आहे, इलेक्ट्रॉन्स जास्त असतात आणि जो काही रेजिस्टन्स आहे तो कमी असतो. ह्या बेसिक गोष्टी शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवायच्या सगळ्यांनी. नंतर सेमी कंडक्टर म्हणजे काय, अर्धसुवाहक. अर्धसुवाहक म्हणजे काय, जे इन्सुलेटर पण नाही आणि कंडक्टर पण नाही, धड इकडे ना तिकडे अशी गत सेमी कंडक्टरची असते की हा पूर्णपणे कंडक्टरही नसतो आणि पूर्णपणे इन्सुलेटरही नसतो. कंडक्टरपेक्षा थोडी इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्याची क्षमता कमी आणि इन्सुलेटरपेक्षा थोडीशी जास्त असे सेमी कंडक्टर आपण पाहिलं होतं. जसे एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत पहा, सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम, याच्यासारखे वेगवेगळे उदाहरणं आपण पाहू शकतो. त्यानंतर पुढे पहा, इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे काय, तर दुर्वाहक. इन्सुलेटर म्हणजे काय, दुर्वाहक. असा सबस्टन्स की जो इलेक्ट्रिक चार्ज असेल किंवा इलेक्ट्रिक करंट असेल तो वाहून नेण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसते, की ज्याच्यातून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही, वाहत नाही, त्यांना म्हटलं जातं इन्सुलेटर. ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात किंवा असले तरी खूप म्हणजे खूपच कमी प्रमाणात असतात. एक्झाम्पल काय, प्लास्टिक असेल, वूड असेल किंवा क्लोथ, या सगळ्या विविध गोष्टी त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्यानंतर आपण पाहिला होता ओहम्सचा जो काही लॉ होता, तर ओहम्स लॉ मध्ये काय सांगितलं होतं की पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक करंट. हे त्या ठिकाणी दिले आपल्याला. नंतर पुढे जी काय रेजिस्टिव्हिटी कशाची, मटेरियलची. प्रत्येक गोष्टीला रेजिस्टिव्हिटी ही वेगळी असते. जर कॉपरची रेजिस्टिव्हिटी स्पेसिफिक असेल तर ती गोल्डची वेगळी, सिल्वरची वेगळी, त्यानंतर ॲल्युमिनियमची वेगळी. तर प्रत्येक सबस्टन्सची जी काही रेजिस्टिव्हिटी असते तर ती वेगवेगळी आहे, ते या ठिकाणी सांगितलं आहे. रेजिस्टिव्हिटीचा जो काही फॉर्म्युला आहे का तो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, इलेक्ट्रिक करंट अपॉन ए म्हणजे काय, एरिया, क्षेत्रफळ. इथं पूर्ण लिहून देते, एरिया. आता हे जे काही आहे आर, या ठिकाणी आर दाखवतो रेजिस्टन्स, आर दाखवतो रेजिस्टन्स, आणि हे इज इक्वल टू ला जे काही प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे बा स्मॉल पी सारखं, तर हे दाखवतं असतं रेजिस्टिव्हिटी. या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे वेअर पी इज नोन ॲज रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर. हे जे सिम्बॉल आहे तर ते सिम्बॉल रेजिस्टिव्हिटीसाठी यूज केलं जातं.
आणि आय दाखवलं असतं तो करंटसाठी आणि ए असतो एरियासाठी म्हणजेच क्षेत्रफळासाठी. ह्या पद्धतीने आपण रेझिस्टिव्हिटी फाइंड करू शकतो. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक सबस्टन्सची जी काही रेझिस्टिव्हिटी आहे ती रेझिस्टिव्हिटी वेगळी असते. तर ती कोणकोणती असते, कशी असते आणि त्यांचा जो काही असेंडिंग ऑर्डर आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. सिल्वर ज्याला आपण AG ने डिनोट करतो, कॉपर जसं CU हे सिम्बॉल आहे, ॲल्युमिनियम AL, टंगस्टन TM, आयरन Fe, क्रोमिनियम CR आणि मॅंगनीज Mg. सगळ्यांनी सिम्बॉल्स लक्षात ठेवायचे. परीक्षेमध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला सिल्वर ॲल्युमिनियम असं नाही देणार, तुम्हाला डायरेक्टली AG असेल, CU AL CR यासारखे फक्त सिम्बॉल देण्यात येतील. तुम्हाला पूर्ण शब्द देण्यात येणार, त्यामुळे प्रत्येकाने सिम्बॉल लक्षात ठेवायचे, त्याची ऑर्डर सगळ्यांनी लक्षात ठेवायची. नंतर आपण रेजिस्टर पासून आज स्टार्ट करणार आहोत, पण त्यासोबतच आपण एक कुलम्स लॉ पण शिकलेलो होतो. कुलम्स लॉ, तर कुलम्स लॉ कशाला म्हणतात ते आपण या ठिकाणी पाहूया. तर कुलम्स लॉ बद्दल आपण लहान इयत्ता म्हणजे लहान वर्गांमध्ये पण बरेचदा ऐकलं असेल की जो काही कुलम्स लॉ असतो का, सगळ्यांनी ग्रॅव्हिटेशनल लॉ पाहिला बरोबर. ग्रॅव्हिटेशन लॉ मध्ये आपण काय शिकलो होतो की प्रत्येक ह्या विश्वामध्ये हे युनिव्हर्समध्ये जे काही दोन गोष्टी असतात, प्रत्येक दोन गोष्टीमध्ये विशिष्ट असा फोर्स असतो. तर त्या फोर्सला आपण अट्रॅक्शनचा तो जो काही फोर्स असतो, तर तो फोर्स आपण कसा फाइंड आउट करत असतो, तो फोर्स आपण फाइंड आउट करत असतो का फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन m1 m2 अपॉन r² आणि इथे प्रोपोर्शनॅलिटीला घेत असतो g जो काही ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दाखवत असतो. m1 म्हणजे मास 1, m2 म्हणजे मास 2 अपॉन r² म्हणजे त्या दोन्ही मासमध्ये असलेल्या डिस्टन्सचा वर्ग हे आपण या ठिकाणी दाखवत असतो. सेम त्याच पद्धतीने जो काही कुलम्स लॉ आहे, आता हा कोणता होता, हा होता ग्रॅव्हिटेशनल लॉ, न्यूटन्सचा लॉ, न्यूटन ग्रॅव्हिटेशन लॉ. तर हा जो काही न्यूटनचा ग्रॅव्हिटेशन लॉ होता तर तो आपण मागच्या सेशनमध्ये पाहिला होता. आता आपल्याला पाहायचं आहे कुलम्स लॉ. आता जो काही कुलम्स लॉ होता, आता नावावरूनच आपल्याला कळतंय की कुलम नावाच्या एका शास्त्रज्ञाने हा लॉ दिला होता. हा लॉ आहे चार्जवरती डिपेंडेंट. बघा कुलम कशाचं युनिट आहे तर Q म्हणजेच काय चार्ज. तर कुलमचं असं म्हणणं होतं की या युनिव्हर्समध्ये ज्या काही दोन्ही गोष्टी असतील किंवा कुठल्याही दोन वस्तू असतील तर त्या दोन वस्तूंमध्ये एक विशिष्ट असा चार्ज प्रेझेंट असतो, फोर्स प्रेझेंट असतो. तर त्याचा फॉर्म्युला त्यांनी दिला होता की समजा हा असेल चार्ज 1, त्या ऑब्जेक्टवरती जर चार्ज 1 आहे आणि जर त्या ऑब्जेक्टवरती चार्ज 2 आहे. बघा चार्जला Q ने डिनोट करतो, चार्ज 1 आणि चार्ज 2 यांच्यामध्ये डिस्टन्स जर आपण घेतलं r, काय जर एका ऑब्जेक्टवरती चार्ज Q1 असेल, दुसऱ्या ऑब्जेक्टवरती चार्ज Q2 असेल आणि त्या डिस्टन्स दोघींमध्ये डिस्टन्स जर r असेल तर त्याने सांगितलं होतं की दोघांमध्ये असलेला जो काही इलेक्ट्रिक करंटचा जो काही फोर्स आहे तर तो फोर्स असेल Q1 × Q2 अपॉन r². असा हा कुलम्स लॉ त्याने आपल्याला दिला होता की ज्याच्यामुळे आपण कोणत्या वस्तूवरती किती चार्ज प्रेझेंट आहे तर तो सहज काढू शकतो. या ठिकाणी आपण पाहिजे. त्यानंतर आपण आता रेजिस्टन्स इन सिरीज जे आहेत, आता सिरीज आणि पॅरलल जे काही रेजिस्टर असतात, जे काही रोध असतात तर ते रोध दोन प्रकारचे असतात. एक असतं सिरीजमध्ये आणि एक असतं पॅरललमध्ये. जे काही सिरीजमध्ये सर्किट असतं ते तुम्हाला खाली दाखवते की ज्याची रचना अतिशय सरळ केलेली असते. पहा तुम्हाला स्क्रीनवरती पाहूनच लक्षात येईल की अशा पद्धतीने त्यांची रचना असते. त्यानंतर पुढचं जे काही रेजिस्टर आहे तसंच त्याला सरळ पद्धतीने म्हणजे एका सिरीज मध्ये कनेक्ट केलेलं असतं. हे झालं रेजिस्टर 1 आणि हा आहे रेजिस्टर 2. हे झालं सिरीज सर्किट. आणि पॅरलल जे काही सिरीज पाहिजे आपल्याला तर त्याच्यामध्ये पहा रेजिस्टन्स हे एकावरती एक लावले जातात, एका सिरीज मध्ये नसतात. एकावरती दुसरं, दुसऱ्यावरती तिसरं या पद्धतीने यांची अरेंजमेंट केलेली आहे. एकमेकांना ते पॅरलल असतात, समांतर असतात. हे या ठिकाणी आपण पाहतो. त्यानंतर पुढे आपण याच्या डिटेलमध्ये पाहूयात. सर्वांना हा पेन स्क्रीनवरती क्लिअर दिसतोय? ओके सर्वांना क्लिअर. म्हणजे काय एक्सप्लेनेशन घ्यायचं का आपल्याला कशाचा
तर सिरीज सर्किटचं. आता सिरीज जी आहे कशाची, रेजिस्टन्सची जी काही सिरीज आहे तर ती आपल्याला या ठिकाणी पाहिजे. जे काही सिरियल रेजिस्टर आहे तर ते पहा. द सेम करंट फ्लोज थ्रू ईच पार्ट ऑफ द सर्किट. तर सिरीजमध्ये जर सर्किट असेल, पहा सिरीजमध्ये जर हे सर्किट असेल, रेजिस्टर जर सिरीजमध्ये असेल तर त्याच्यामध्ये वाहणारा जो काही इलेक्ट्रिक करंट असतो तो कसा असतो, सेम असतो. त्याचा जो काही प्रवाह आहे तो सगळीकडे सारखा असतो हे या ठिकाणी सांगण्यात येतं. द पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट फॉर ईच रेजिस्टर इन द सिरीज सर्किट. आता जी काही सिरीज असते पहा, ही या ठिकाणी जर सिरीज सर्किट आहे तर त्या सिरीज सर्किटवर जो काही पोटेन्शियल डिफरन्स असतो V इज डिफरंट फॉर ईच रेजिस्टर इन द सिरीज. समजा एखाद्या सिरीजमध्ये समजा हा रेजिस्टर 1 आहे आणि हा रेजिस्टर 2 आहे. आता एका सिरीजमध्ये आहे, एका लाईनमध्ये आहे. तर मग याचा जो काही पोटेन्शियल डिफरन्स जर V1 असेल तर याचा पोटेन्शियल डिफरन्स V2 असतो. तो सेम नसतो, प्रत्येक रेजिस्टरला तो वेगवेगळा असतो या ठिकाणी आपल्याला सांगितलं. द कनेक्शन इज यूज्ड टू इन्क्रीज द रेजिस्टन्स इन द सर्किट अँड टू रिड्यूस द इलेक्ट्रिक करंट. आपण पाहिलं होतं बघा, रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक करंट. म्हणजे जर रेजिस्टन्स वाढलं तर इलेक्ट्रिक करंटची जी काही कंटेन्सिटी आहे ती बरोबर कमी होणार आहे या ठिकाणी सांगितलंय. द रिझल्टिंग रेजिस्टन्स इन अ सिरीज सर्किट is the sum of independent resistance in that connection. The resulting resistance in a series circuit is greater than the independent resistance in that connection. बघा ह्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, आपण देतो नवीन स्लाइडवरती तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेनेशन करून देते. त्या ठिकाणी आपण जागा नाही आहे पुरेशी. रेजिस्टन्स आहे सर्किट, तर ते सर्किट आपल्याला या ठिकाणी पाहिजे बघा. तर यांची जी काही रचना असते ती कशा पद्धतीने असते, तर सरळ एका रेषेमध्ये ती असते. आता जर आपण याला जर म्हटलं R1 म्हणजे रेजिस्टन्स 1 आणि याला जर म्हटलं रेजिस्टन्स 2, याचा पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे V1 आणि याचा पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे V2. सगळ्यांना क्लिअर आहे, कळत आहे. प्रत्येक रेजिस्टन्सचा पोटेन्शियल डिफरन्स हा वेगळा असणार आहे. आता समजा हे जर एखादं सर्किट आहे, आपण आता हे रेजिस्टन्स एका सर्किटला कनेक्ट केले बघा. सर्किटमध्ये प्लग की असते, सर्वांना माहित असेल. हे काय झालं सर्किट. आता मला सर्वांना विचारायचंय की रेजिस्टन्स 1 आणि रेजिस्टन्स 2 कनेक्टेड आहेत एका सर्किट. आता जर आपल्याला विचारलं की ह्या पूर्ण सर्किटमध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती, तर ते आपण कशी काउंट आउट करणार, तर तेच त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं होतं की पूर्ण जर रेजिस्टन्स काढायचा आहे, रेजिस्टन्स इज सिरीज, हा सिरीज जो आहे तो एस डिनोट करतोय आपण. तर रेजिस्टन्स इज सिरीज आपण सरळ सरळ काढायचा असतो R1 प्लस R2. इथे जर अजून एक रेजिस्टन्स असतं R3 तर याचं पुढं ॲडिशन झाले असते R3. अजून एखादं असतं तर अशा पद्धतीने याची सम आपण कशी करायची आहे, डायरेक्टली याची सम केली जात असते या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलंय. आणि जी काही व्हॅल्यू असते बघा, आता हा झाला रेजिस्टन्स एस. कधी पण स्वतंत्र अशा रेजिस्टन्स पेक्षा जी काही समची व्हॅल्यू असते ती कशी असते, जास्त असते. बघा सर्वांना माहिती आहे, जर माझ्याकडे 2 चॉकलेट असतील, माझ्या मैत्रिणीकडे 3 असतील, तर त्या दोन्हींची बेरीज जर 5 होते तर माझ्याकडे असणाऱ्या 2 चॉकलेटपेक्षा ती 5 ही किंमत नक्कीच जास्त आहे. तिच्याकडे असणाऱ्या 3 चॉकलेटपेक्षा 5 ही किंमत नक्कीच जास्त आहे. तशाच पद्धतीने R1 असेल R2 असेल, जर आपण या दोघींची बेरीज केली तर ह्या दोन्हींच्या बेरजेपेक्षा R1 नक्कीच कमी आहे आणि R2 बी नक्कीच कमी आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं. आता हे झालं सिरीज रेजिस्टर बद्दल. आता घेऊया पॅरलल सिरीज बद्दल. जी काही पॅरलल सिरीज आहे तर ती या ठिकाणी आपल्याला पाहिजे. तर याच्यामध्ये काय असतं बघा, the same potential difference flows through each part of the circuit. काय सांगितलंय, सेम पोटेन्शियल डिफरन्स असतं आणि या ठिकाणी काय दिलंय, सेम करंट असतो. दोघांमध्ये डिफरन्स लक्षात घ्या सगळ्यांनी. सेम पोटेन्शियल डिफरन्स फ्लोज थ्रू ईच पार्ट ऑफ द सर्किट. सेम जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे तर सेम पोटेन्शियल डिफरन्स त्या सिरीज मध्ये म्हणजे पॅरलल सिरीज मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं.
इन पॅरलल सर्किट द करंट इज डिफरंट फॉर इच रेजिस्टर. प्रत्येक रेजिस्टरसाठी काय असतं, पोटेन्शियल जो काही इलेक्ट्रिक करंट आहे तर तो वेगळा असतो. आणि याच्याच विरुद्ध जी सिरियल सिरीज होती तर त्याच्यामध्ये जो काही इलेक्ट्रिक करंट होता तर तो सेम होता आणि पोटेन्शियल डिफरन्स वेगळा होता. आता इथं काय आहे, पॅरलल सर्किटमध्ये करंट इज डिफरंट फॉर इच आणि पोटेन्शियल डिफरन्स इज सेम. नंतर पुढे दिस कनेक्शन इज यूज्ड टू रिड्यूस द रेजिस्टन्स इन द सर्किट अँड टू इन्क्रीज द करंट. बघा, सिरियल सिरीजमध्ये जो काही रेजिस्टन्स होता तर तो इलेक्ट्रिक करंट रिड्यूस करण्यासाठी होता, कमी करण्यासाठी होता. त्याच्याच विरुद्ध जो काही पॅरलल सर्किटमधला जो काही पॅरलल सिरीजमधला जो काही करंट आहे तर तो करंट वाढवण्याचं काम करतो आणि रेजिस्टन्स रिड्यूस करायचं काम या ठिकाणी करतो. द रिझल्टिंग रेजिस्टन्स ऑफ अ पॅरलल सर्किट इज लेस दॅन सम ऑफ द इंडिपेंडंट रेजिस्टन्स. आता याला काय सांगितलं ते सेम रिझल्टिंग रेजिस्टन्सची काही पॅरलल सर्किट आहे. म्हणजे समजा R1 R2 ची जर आपण बेरीज केली या ठिकाणी असणाऱ्या रेजिस्टन्सची तर ती कमी असणार आहे कशापेक्षा, सम ऑफ इंडिपेंडंट प्रत्येकाच्या स्वतंत्र बेरजेपेक्षा ती कशी असणार आहे, कमी असणार आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलं. बघा आता याचा जो काही फॉर्म्युला आहे तो कशा पद्धतीने होता तर इथे कसा येतो बघा, 1 अपॉन रेजिस्टन्स इन पॅरलल, 1 अपॉन रेजिस्टन्स 1, 1 अपॉन रेजिस्टन्स 2 आणि 1 अपॉन रेजिस्टन्स 3. अशा पद्धतीने पुढे ही सिरीज चालू असते. The resulting resistance in a parallel connection is less than of each individual resistance in the connection. हे पहा, जी काही सिरियल होती आणि दुसरी होती पॅरलल म्हणजे समांतर. तर याच्यामध्ये जो काही रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स आपण कसा कॅल्क्युलेट करत होतो तर R1 प्लस R2 प्लस R3 प्लस ॲज फॉलोज. ओके, आणि आता जे काही आपण पॅरलल सिरीज पाहिजे त्याच्यामध्ये कसं फॉर्म ॲडिशन होते तर अपॉन घेतलं जातं, R1 प्लस R2 प्लस R1 प्लस R3 प्लस ॲज द फॉलोज. अशा पद्धतीने हे फॉर्म्युला आपल्याला सांगता येतील. पॅरलल मधला आणि सिरियल मधला सिरीज मधला हा फरक तुमच्या समोर आहे की ज्याच्यावरती फर्स्ट त्याच्यामध्ये जर सिरीज एका लाईनमध्ये असेल तर ॲडिशन पण एका लाईनमध्ये घ्यायची आणि पॅरलल जर एकावरती एक रेजिस्टन्स असतील तर त्याची ॲडिशन पण एक वरती घेऊनच घ्यायची. या ठिकाणी सर्वांना क्लिअर झालं असेल. त्यानंतर थर्मल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या ठिकाणी आपल्याला हे पाहायचं आहे. तर थर्मल इफेक्ट कशाला म्हटलं जातं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं. वेन इलेक्ट्रिक करंट पेन चेंज करूया. When an electric current flows through a conductor, the free electrons from the conductor begin to travel from the high potential to the low potential. सांगितलं होतं तुम्हाला की दोन्ही टाक्यांमध्ये जर पाणी असेल, एका टाकीमध्ये जर जास्त आणि एका टाकीमध्ये जर कमी असेल तर जास्त टाकीमधलं पाणी हे कमी टाकीच्या पाण्याकडे प्रवाहित असेल ते वाहणार त्या दिशेने आहे. तेच या ठिकाणी सांगितलं की जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो, इलेक्ट्रिक करंट वाहत असतो कंडक्टरमध्ये तेव्हा जे काही इलेक्ट्रॉनची जी काही ट्रॅव्हल असतो, इलेक्ट्रॉनचा जो काही प्रवास असतो तर तो हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियलकडे असतो. द फ्री इलेक्ट्रॉन्स इन दिस मूवमेंट अफेक्ट द अदर इलेक्ट्रॉन्स अँड आयॉन्स इन द कॅरियर. वेगवेगळे आयॉन्स ते वाहून नेत असतात त्या ठिकाणी सांगितलंय. ॲट इच स्ट्रोक सम ऑफ द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी सो दॅट द टेम्परेचर ऑफ द कंडक्टर ग्रॅज्युअली increases. The process by which heat energy is generated when current flows through a conductor, this is called as thermal effect of electric current. त्यांनी काय सांगितलं की जेव्हा एखाद्या कंडक्टर मधलं इलेक्ट्रॉन्स वाहत असतात, इलेक्ट्रॉन्स फ्लो करत असतात हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, तर अशा वेळेस काही आयॉन्स वाहवले जातात. तर ते आयॉन्स वाहत असताना त्यांचं जे काही कायनेटिक एनर्जी असेल किंवा पोटेन्शियल एनर्जी ज्या त्या आयॉन्समध्ये प्रेझेंट असतं तर तिचं कन्व्हर्जन थर्मल एनर्जीमध्ये होत असतं. आणि तशीच ती जी काही प्रोड्यूस झालेली थर्मल एनर्जी आहे तर त्या एनर्जीला म्हटलं जातं थर्मल एनर्जी ऑफ इलेक्ट्रिक करंट, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता सर्वांना सांगायचं झालं तर हे पहा, समजा हे एखादं सर्किट आहे की ज्याच्यामध्ये इथे रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे. समजा इथे प्लग की असते
समजा हे इलेक्ट्रिक सर्किट आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो करत आहेत. ओके, हे इलेक्ट्रॉन त्याच्यावरती नेहमी निगेटिव्ह चार्ज असतो. हे फ्लो करत आहेत. कसे? यांची डायरेक्शन कशी असणार आहे? निगेटिव्ह वरनं पॉझिटिव्ह वरनं. का बरं? कारण की यांच्यावरती प्रेझेंट असलेला निगेटिव्ह चार्ज. मग इलेक्ट्रॉन्स फ्लो कसे करणार? अशा पद्धतीने. यांचे डायरेक्शन ह्या पद्धतीने असणार आहे. हे एकमेकांवरती कधी कधी कोलाइड होतात की त्याच्यामुळे रेजिस्टन्स पण निर्माण होत असतो. तर हे झाले इलेक्ट्रॉन्स. तर या इलेक्ट्रॉन्स जेव्हा फ्लो करत असतात तेव्हा यांच्यासोबत क्लोरीन असेल किंवा मॅग्नेज, कॅल्शियम यासारखे जे काही वेगवेगळे आयन्स आहेत तर ते आयन्स पण कॅरी होत असतात. आणि त्या ठिकाणी जी काही कायनेटिक एनर्जी असते बा, कायनेटिक म्हणजेच काय? गतिज ऊर्जा. तर त्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन होत असतं थर्मल एनर्जीमध्ये. आणि जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे म्हणजे स्थितीज ऊर्जा, तर त्या स्थितीज ऊर्जेचं पण कन्व्हर्जन होत असतं थर्मल एनर्जीमध्ये. आणि जेव्हा कायनेटिक एनर्जीचं आणि पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन होतं थर्मल एनर्जीमध्ये तर त्यावेळेस जी काही हीट निर्माण होत असते बघा, थर्मल एनर्जी आहे तर ती हीट प्रोड्यूस करत असते, उष्णता तयार करत असते. तर ती जी निर्माण झालेली उष्णता आहे तर त्याच इफेक्टला म्हटलं जातं थर्मल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजेच काय? इलेक्ट्रिक करंटच्या परिणामाने तयार झालेली थर्मल एनर्जी तिलाच म्हटलं जातं थर्मल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता आपण एकदा फास्टमध्ये हा पूर्ण टॉपिक रिवाइज करून घेणार आहोत. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ज्याला कोणाला समजलं नसेल त्याला 5 मिनिटांमध्ये आपण ही समरी घेऊया की ज्यामुळे सर्वांना समजण्यासाठी सोपं होऊन जाईल. सगळ्यात पहिले आपण पाहिला होता इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचं युनिट होतं एम्पियर, ज्याला कॅपिटल ए ने दाखवलं जातं. इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय होतं? एम्पियर, ज्याला कॅपिटल ए ने दाखवलं जातं. त्याच्यानंतर सिम्बॉल होता आय कॅपिटल. इलेक्ट्रिक करंटचं जे काही युनिट होतं ते होतं एम्पियर, ज्याला आपण कॅपिटल ए ने दाखवतो. जे काही सिम्बॉल होतं ते होतं आय. आणि इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. I = Q अपॉन T. Q म्हणजेच काय? चार्ज. आणि T म्हणजेच काय? तर टाइम. हा झाला इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला. सर्वांनी इलेक्ट्रिक करंट बद्दल जर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला पुरेसं आहे त्या परीक्षेसाठी. त्यानंतर आपण पाहूया इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज. आता इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय? इलेक्ट्रिक चार्जचा सिम्बॉल आहे Q आणि युनिट आहे कुलम. कुलम ह्या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉन चार्जचा शोध लावला होता इलेक्ट्रिक चार्जचा, म्हणून त्याला इलेक्ट्रिक चार्जला कुलम हे युनिट देण्यात आलं होतं. इलेक्ट्रिक चार्जचा आपण कोणता लॉ पाहिला? कुलम्स लॉ. काय सांगतो कुलम्स लॉ? तर कुलम्स लॉ सांगतो की दोघांमध्ये असलेला जो काही इलेक्ट्रिक चार्ज असेल किंवा फोर्स असेल तो असेल Q1 अपॉन Q2 अपॉन R². अशा पद्धतीने तो फोर्स आपल्याला फाइंड करता येईल. त्यानंतर आपण इलेक्ट्रिक चार्ज नंतर पाहिला होता पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स की ज्याला आपण व्होल्टेज V ने डिनोट करत असतो. कॅपिटल V. पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला. तर पोटेन्शियल डिफरन्सचा जो काही फॉर्म्युला आहे का इलेक्ट्रिक करंट, तर असं काही फॉर्म्युला आपण पाहिला होता. त्यानंतर रेजिस्टन्स अशा विविध पद्धतीने आपण हा सेशन पाहिलेला आहे. तर आता हा सेशन जो काही आपल्या या ठिकाणी संपतोय तर सर्वांनी जे काही 2 सेशनमध्ये हा टॉपिक आपण संपवलेला आहे. थोडीशी काही आहे, सिलेबस आपल्याला पूर्णपणे कव्हर करायचं आहे. आपल्या ज्या काही बॅच चालू झालेल्या आहेत 1 जूनपासनं, तर सर्वांनी त्या बॅच जॉईन करायच्या आहेत. अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला शिकवलं जाईल आणि परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारच मटेरियल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. भरमसाठ मटेरियल घेऊन पण त्याचा उपयोग नसतो. जे तुम्हाला उपयुक्त आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर सर्वांना थँक्यू, सर्वांनी सेशन अटेंड केल्याबद्दल. आणि सर्वांना पुन्हा एकदा थँक्यू. सर्वांनी सेशन टाईमवरती अटेंड करत जा. सकाळी 8ला बायो,
त्यानंतर 10 वाजता फिजिक्स आणि 11 वाजता आपण जे काही MCQs घेत असतो तर त्या MCQsमध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचं आहे आणि सेशन एन्जॉय करायचं आहे. थँक्यू. ओके.